तो बेकरीत येणाऱ्या मुलींशी, महिलांशी गोड बोलून मैत्री करायचा, प्रेमाचं नाटक करून बेकरी मागच्या खोलीत न्यायचा, जबरदस्ती करायचा आणि त्याची व्हिडिओ शूट करून वारंवार ब्लॅकमेल करायचा। हे सगळं उघड झालं सायलीच्या आत्महत्येनं आणि या प्रकरणात आता एक मोठा खुलासा देखील समोर आला आहे। सगळं सविस्तर जाणून घेऊया, त्यासाठी शेवट चुकवू नका। सांगली जिल्ह्यातील एका 10वीत शिकणाऱ्या मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। ती तिच्या आईवडिलांसोबत गावात राहत होती। त्यांचं घर गावापासून थोडं लांब शेतात होतं। रोज ती बरंच अंतर चालून गावातील माध्यमिक शाळेत 10वीत शिकायला जायची। शाळेच्या बाजूलाच राजू गेंड नावाच्या तरुणाची बेकरी होती। शाळेची सुट्टी झाली की अनेक मुलं मुली तिथं खायला काही वस्तू घ्यायला यायचे। याच बेकरीजवळ गावाचं बस स्थानकही होतं। तिथे बाहेरगावी शाळेत जाणारी मुलं थांबत असायची। सायलीचा या राजू गेंड सोबत कोणताही वैयक्तिक संबंध नव्हता, पण हा नराधम आणि त्याचे साथीदार तिला लक्ष्य करत होते। एक दिवस ती शाळेत जात असताना राजू आणि त्याच्या मित्रांनी रस्त्यातच तिला गाठलं, तिच्याशी अश्लील बोलणं केलं। राजूनं तर थेट शरीर सुखाची मागणी केली। सायलीनं हे कडाडून नाकारलं, धुडकावून लावलं, पण हे थांबलं नाही। 2 दिवस सतत तिला रस्त्यात अडवून त्रास दिला गेला। घरी फोन करूनही धमक्या दिल्या गेल्या। सायली या सर्व प्रकाराला घाबरत होती, पण घरच्यांना तिने सांगितलं होतं की काही मुलं शाळेत जाताना त्रास देत आहेत। पण सगळ्यात भीषण वळण एका दिवशी आलं, जेव्हा या नराधमांनी सर्व मर्यादा ओलांडल्या। सायली आणि तिची लहान बहीण बाजारात गेली असताना तिला जबरदस्तीने गावातील एका खोलीत घेऊन गेले। तिथे राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि अनिल काळे या चौघांनी मिळून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला। त्यावेळी तिची लहान बहीण साक्षीदार होती। तिचा पोलिसांनी नंतर घेतलेला जबाबही धक्कादायक होता। अत्याचारानंतर सायलीला रस्त्यावर सोडून दिलं। संध्याकाळी घरी परत आल्यावर तिने रडत रडत वडिलांना सगळं सांगितलं। वडिलांनी तिला धीर दिला। सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करू असं सांगितलं, पण त्या रात्री तिच्यावर मानसिक ताण, लाज, भीती हे सगळं एवढं वाढलं होतं की ती स्वतःला संपवायला प्रवृत्त झाली। रात्री 11 वाजेपर्यंत राजू गेंड आणि त्याचे साथीदार तिच्या मोबाईलवर फोन करत, मेसेज करत धमक्या देत होते। व्हॉट्सअपवर सतत मेसेज करत होते। सायलीनं तेव्हा शेवटी आपला फोन बंद केला आणि पहाटे आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। सायलीच्या वडिलांनी सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली, पण तिथे त्यांना पोलीस टाळत होते, तक्रार घेण्यास टाळाटाळ करत होते। गावकऱ्यांनी अखेर ठिय्या आंदोलन केलं। सायलीचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवण्याचा इशारा दिला आणि यामुळे दबाव वाढला आणि अखेर 2 दिवसांनी पोलिसांनी चौघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। दरम्यान ग्रामस्थांनी संतापाच्या भरात राजू गेंड आणि रामदास गायकवाड याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं, पण रोहित खरात आणि अनिल काळे हे दोघं त्यावेळी फरार होते। राजू गेंडच्या मोबाईलची तपासणी केली असता पोलिसांना अनेक महिलांचे आणि मुलींचे जबरदस्तीचे व्हिडिओ सापडले। ही एक मोठी धक्कादायक बाब आणि मोठा खुलासा या तपासात समोर आला आहे। पोलिसांच्या मते हा त्याचा धंदाच झाला होता। ही महिलांना बेकरीत येण्या-जाण्याच्या निमित्ताने गोड बोलून मैत्री करायची, प्रेमाचं नाटक करायचं, त्यांना बेकरी मागील खोलीत किंवा ICICI बँकेवरच्या भाड्याच्या खोलीत घेऊन जायचं, तिथं त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मग हेच व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेलिंग करायचं। बोलू नकोस नाहीतर व्हिडिओ व्हायरल करीन। या धमक्यांमुळे किती मुली गप्प बसल्या हे उघड झालं नाही, मात्र सायलीने शेवटी विरोध केला आणि त्याचा परिणाम तिचं आयुष्य संपलं। पोलिसांनी या प्रकरणातील अत्याचाराच्या खोलीला, बेकरीला आणि त्या बँकेवरच्या खोलीला तपासणी करून सील केलंय। गावकऱ्यांनी दुकाने बंद ठेवून एकमुखाने या घटनेचा निषेध केला आहे। गावात सायलीला न्याय मिळावा, या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या गेल्या। या घटनेनं पुन्हा एकदा एक मोठा प्रश्न समोर आणला आहे की आपल्या गावांमधल्या, तालुक्यांमधल्या शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित आहेत का? तुमच्या गावात शाळेजवळ, बसस्थानकाजवळ असलेल्या या टवाळखोरांवर कोणी लक्ष ठेवतं का? त्या मुलींना संरक्षण देणं ही आपली जबाबदारी नाही का? आपण आज या घटनेचा निषेध तर करतोय, पण उद्या पुन्हा असं घडू नये यासाठी काय करणार आहोत? पालकांनी आपल्या मुलींशी मनमोकळेपणानं बोललं पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे। शाळा प्रशासनानं खबरदारी घेतली पाहिजे। पोलीस यंत्रणेनं अशा गुन्ह्यांवर झडप घालावी। आज सायली गेली, पण आपण तिच्या आत्म्याला न्याय देण्यासाठी किमान एवढं करू शकतो की अशी घटना पुन्हा कधी होऊ नये। आपण काय उपाय करायला हवेत? पालकांनी, शिक्षकांनी, गावकऱ्यांनी, पोलीस प्रशासनानं प्रत्येकानं आपली भूमिका
काय घ्यावी यावर तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. सायलीला श्रद्धांजली आणि तिच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना. धन्यवाद.